राजकारणामध्ये जर आणि तरला काही अर्थ नसतो. राजकीय डावपेच आखले जात असताना सध्याची राजकीय वस्तुस्थिती नेमकी काय आहे, हे पाहूनच राजकीय संगोटी पुढे केल्या जातात. अजित पवार गटातील नेत्यांमध्ये सध्या जी काही मिलबघन सुरू आहे, ते बघता याची पाळेमुळे 2019च्या राजकीय भूकंपाशी जोडली जाऊ लागली आहेत. त्यावेळी अजित पवारांना बळीचा बकरा बनवून रेनकोट घालून शॉवरखाली अंघोळ कशी करावी, हे शरद पवारांनी राज्याला दाखवून दिलं होतं. अजित पवारांना पुढे ढकलून शरद पवार मात्र त्यावेळी मागं सरकले होते. अजित पवारांच्या माध्यमातून झालेली ही लिस्टमेंट शरद पवारांनीच केल्याचं खुद्द अजित पवारांनीच नंतर उघड पद्धतीने सांगितलं. आताही ज्या पटेल आणि तटकऱ्यांची शरद पवारांनी इतक्या वर्षानंतर ज्यांनी साथ सोडून अजित पवारांसोबत नवीन राजकीय चूल मांडली आहे, त्याबद्दल शरद पवारांना इतका पुळका का बरं आलाय, असा प्रश्न विचारला जातोय. या पुळक्यामागे पार्थ पवार टार्गेट होताय का, असं तर म्हणता येणार नाही. आता दुसरं उदाहरण बघा. पार्थ पवार टार्गेट करण्यासाठीच ही खेळ खेळली गेल्याचं बोललं जातंय. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील विस्तव अजूनही गेलेला नाही. जो पक्ष आपल्या वडिलांनी स्थापन केला, त्याला वाढवता एका झटक्यात हिरावून घेतलेला जखमा अजूनही उद्धव ठाकरेंच्या मनात कायम आहेत. तर दुसरीकडे शरद पवार मात्र ही जखम एवढ्या लवकर कसे विसरले, असा प्रश्न निर्माण होतोय. मग ही फूट खरोखर पडली होती का, की ती देखील शरद पवारांचा एक प्री प्लॅन होता, यावर आता शंका घेतली जाते. ते 2019 हे वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवी दिशा देणारच म्हणावं लागेल. तेव्हापासूनच राजकारणाची जी खिचडी झाली आहे, ती अजूनही कायम आहे. अजित पवार हयात असताना त्यांनी वारंवार सांगितलं होतं की 2019मध्ये झालेला तो पहाटेचा शपथविधी शरद पवारांच्या डोक्याने केला गेला होता. भाजप सोबत सरकार स्थापन करण्याच्या हालचाली शरद पवारांच्या संमतीने सुरू होत्या. सर्व चर्चा अंतिम टप्प्यात असताना शरद पवारांनी अचानक भूमिका बदलली आणि महाविकास आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. पवारांच्या या खेळीमुळे अजित पवारांचं मात्र मोठं राजकीय नुकसान झालं. हे नुकसान नैतिकांच्या दृष्टीने होतं. भाजपसोबत गेल्याने अजित पवारांना एकटं सोडून शरद पवारांनी आपली राजकीय भूमिका बदलली. यामुळे अजित पवारांचं तोंड घशी पडणं आणि त्यांचा पहाटचा शपथविधी राज्यामध्ये चर्चेत येणं, या दोन्ही गोष्टीचा टायमिंग होता. तेव्हापासूनच अजित पवारांना विश्वासघाताचा शिक्का बळजबरी मारण्यात आला. शरद पवारांनी अजित पवारांवर हा प्रयोग करून एक प्रकारे एका दगडात दोन पक्षी मारले होते. एक तर शरद पवारांना पहिल्यापासूनच अजित पवारांना राजकारणात कधीही मोठं होऊ द्यायचं नव्हतं आणि या खेळीमुळे अजित पवारांची विश्वासार्हता कमी तर झालीच, शिवाय राष्ट्रवादीची भाजप सोबत युती झाल्याचं त्याचे काय परिणाम होऊ शकतात, याचा राजकीय अंदाज पवारांना घ्यायचा असावा. अशा चर्चांनंतर शरद पवारांनी महाविकास आघाडीची स्थापना करून राज्यात एक नवीन समीकरण जन्माला घातलं. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं. खरं तेथूनच शिवसेनेचे राजकीय अधपतन सुरू झालं होतं. त्यानंतर पुन्हा राजकीय भूकंप होऊन शिवसेनेमध्ये बंड झालं. शिवसेना गट आणि भाजप सत्ता आली. त्यानंतर अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे भाजप आणि शिंदे गटासोबत सत्तेत सामील झाले. महाविकास आघाडीची अस्तित्वाची धोक्यात आलं. तेव्हापासूनच हा शरद पवारांचा गेम प्लॅन असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाल्या. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आलेल्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावापासून पक्षाला वाचवण्यासाठी शरद पवारांची एक गटाला सत्तेत पाठवलं, असा कायम लावला जातोय. एक गट सत्तेत आणि एक गट विरोधात ठेवून पवारांनी कोणत्याही परिस्थितीत पक्ष आणि नेते सुरक्षित राहील, अशी खेळी खेळल्याचं बोललं गेलं. त्यानंतर अजित पवारांचे ज्यावेळी विमान अपघातात अतिशय संशयास्पद निधन झाले, त्यावेळी रोहित पवारांनी वारंवार पत्रकार परिषद घेऊन सर्व तथ्य समोर आणून अजित पवार गटातील त्या दोन वरिष्ठ नेत्यांची भूमिका आणि काही संशयास्पद आहे की हे वारंवार सांगितलं. अपघातांच्या आदल्या दिवशी अजित पवारांना कशा पद्धतीने एका फाईल्सवर सही करण्यासाठी थांबवण्यात आलं, त्याचं कसं कारण बारामतीला जाण्याचे नियोजन कसं बदलून विमानाचा प्रकार करण्यात आला, अशा असंख्य संशयास्पद प्रश्नांची उत्तरं अजूनही यांची बाकी आहे. आता ज्यावेळी पटेल आणि तटकरे यांचं अजित पवार गटातलं अस्तित्व धोक्यात आलंय, तेव्हा त्यांचं शरद पवारांनी जाहीर कौतुक करणं संभ्रमात टाकणार आहे. दुसरीकडे सुप्रिया सुळे ही एक प्रकार पटेल आणि तटकरे यांचे समर्थन करताना दिसताय. राष्ट्रवादी एकत्र असताना पटेल आणि तटकरे यांचं नाव वगळण्याची कोणाची हिंमत झाली असती का, असं विधान करून त्यांनी एक प्रकारे सुनेत्रा पवार यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. जसं दादांना पक्षात असताना चेकमेट केलं गेलं, तसं आता पार्थ पवारांसोबतही घडतंय का? कारण शरद पवारांचे हे कौतुक अनेक शंकांना वाव निर्माण करणारं आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये पडद्यामागे सर्वांचे संबंध सलोख्याचे आहेत आणि पक्ष फुटेला नसून केवळ रणनीतीचा भाग आहे, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात आहे. भविष्यात राजकीय परिस्थिती बदलल्यास सर्वांनी एकत्र येण्याचे दरवाजे शरद पवारांनी कौतुकाच्या या माध्यमातून उघडे ठेवणे
असल्याचे बोलले जातंय. सुरेंद्र पवार आणि पार्थ पवार ज्या पद्धतीने पक्ष चालवल्यात त्याबाबत अजित पवार गटातील तब्बल 22 आमदारांनी कथितरित्या शरद पवारांना यात हस्तक्षेप करण्यासाठी साकड घातल्याचं बातम्या आपण पाहिल्यात. आता अजित पवार गटातील हे आमदार नेमकं शरद पवारांच्या आश्रयाला येत असतील तर आमदारांसह पदाधिकाऱ्यांचा हा थेट संदेश गेलाय की पक्षामध्ये सुनेत्रा पवार जरी वरिष्ठ असल्या तरी खरी सूत्र हे आता सिल्व्हर ओके वरूनच हलवली जातात. थोडक्यात महाराष्ट्राच्या राजकारणात पवारांच्या मनात काय चाललंय हे कोणाला समजत नाही असं म्हटलं जातंय. प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांचे कौतुक हे केवळ एक सदिच्छा नसून तो एक मोठ्या राजकीय पटारावरती चालवलेला मोहोर असू शकतो. त्यामुळे गंगाधर शक्तिमान आहेत म्हणजे शरद पवार हे या सर्व घडामोडी मागचे मुख्य सूत्रधार आहेत. या केवळ वावड्या नसून या सर्व घडामोडीतून दिसतंय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.